जेवणाचं ताट अगदी परिपूर्ण असावं, ज्यामध्ये सलाड, लिंबू, वेगवेगळ्या चटण्या असतील, दही तर रोजच्या जेवणामध्ये असावं. वरण, भात, कधी पापड असेल तर आणि भाजी, चपाती. आता हे सर्व जेवण करताना भाजी अशी असावी ना, की आपण पटकन बनवू शकतो. चला आज मस्त अशी गवारीची भाजी बनवणार आहोत. ही भाजी ना पटकन बनते, कांद्यामध्ये परतली जाते आणि बनवण्याची एक वेगळी पद्धत आहे. तुम्ही नक्की अशा पद्धतीमध्ये गवारीची भाजी करून पहा, तुम्हाला खरंच खूप आवडेल. कशी बनवायची हे पुढे पाहून घेऊया. नमस्कार, मी वैशाली तुम्हा सर्वांचं आपल्या माऊलीज किचनमध्ये अगदी मनापासून स्वागत करते. भाजी बनवण्यासाठी इथे सर्वात अगोदर मी एका पातेल्यामध्ये पाणी गरम करायला ठेवलं आहे. इथे मी 1/2 किलो गवार घेतली आहे. गवार स्वच्छ साफ करून घ्यायची. पुढचा मागचा देठाचा जो काही भाग आहे तो काढून टाकायचा आणि एका गवारीचे 2 किंवा 3 असे तुकडे करून घ्यायचे. 2 ते 3 पाण्याने इथे मी गवार छान स्वच्छ धुवून घेतली आहे. तसं तर गवारीची भाजी ही मी 2 पद्धतीमध्ये बनवते आणि सगळ्यात सोपी म्हणजे ही पद्धत मला वाटते. तर इथे पातेल्यामध्ये जे मी पाणी गरम करायला ठेवलं होतं, त्यामध्ये गवार घालून घ्यायची आणि खूप जास्त वेळ नाही, फक्त एक 5 ते 7 मिनिटं आपण एक उकळी काढून घेणार आहोत. म्हणजे बाजूच्या गॅसवर आपण कांदा जोपर्यंत भाजत आहोत, तोपर्यंत फक्त ही गवार आपण थोडी शिजवणार आहोत आणि त्यानंतर आपलं काम अगदी पटकन होऊन जातं. चला इथे गवार शिजत आहे, तोपर्यंत पुढची तयारी करून घेते. इथे कढई गरम करायला ठेवली आहे. यामध्ये साधारण 2 ते 2.5 पळी इतकं तेल घातलं आहे. आता यामध्ये आहे ना आपल्याला 4 ते 5 पाकळ्या लसूण छान ठेचून घालायचं आहे आणि त्यानंतर इथे मी 2 मोठे कांदे आणि थोडासा कढीपत्ता घेतला आहे. आता कांदा आपल्याला मस्त असा अगदी नरम होईपर्यंत किंवा छान एक गुलाबी रंग येईपर्यंत परतून घ्यायचा आहे. तर कांदा भाजेपर्यंत ज्या पातेल्यामध्ये आपण गवार ठेवली होती बघा, त्या पाण्याला उकळी येत आहे. अजून साधारण 2 मिनिटं आपण फक्त ती उकळवून घेणार आहोत. कांदा चांगला बघा गुलाबी रंगावर भाजला आहे. आता यामध्ये पाव चमचा हिंग आणि मी 1/4 चमचा इथे घरगुती जो साठवून येथील तिखट मसाला आहे तो वापरला आहे. या व्यतिरिक्त कोणतेही मसाले घालायची अजिबात गरज नाही. तर गॅस बंद करून घेतला आहे, कारण गवार मस्त अशी छान उकळली आहे पाण्यामध्ये. आता झाऱ्यानेच ती मी कांद्यामध्ये घालून घेत आहे. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही सर्व ती एका चाळणीमध्ये काढून घेतली तरीसुद्धा चालेल. यामध्ये अगदी कमीत कमी पाण्याचा आपण वापर करणार आहोत. म्हणजेच आपण ही गवार ना मस्त अशी वाफेवर आता ह्याच्यापुढे अजून 5 मिनिटं शिजवणार आहोत. कारण की आता पाण्यामध्ये आपण छान ही बऱ्यापैकी शिजवून घेतली आहे, त्यामुळे जास्त वेळ लागत नाही. आता मस्त अशी छान मसाल्यामध्ये ही साधारण 1-2 मिनिटं परतून घ्यायची आहे. तर मसाल्यांमध्ये गवार छान एकजीव करून झाल्यावर यामध्ये चवीनुसार मीठ आणि 2 लहान चमचे शेंगदाण्याचं कूट नक्कीच घाला. यामुळे खरंच खूप छान चव येते. आता आपण हे सर्व मस्त एकजीव करून घेणार आहोत. आता इथे आपण ही जी गवार आहे ही सुरुवातीला बऱ्यापैकी शिजवून घेतली होती, साधारण एक 5 ते 7 मिनिटं. त्यामुळे यामध्ये खूप पाणी घालायची गरज लागत नाही. फक्त थोडंसं पाणी आपण शिंपडणार आहोत, म्हणजे एक हलकासा एक ओलसरपणा येण्यासाठी. आता सर्व चांगलं एकजीव करून घ्यायचं. गॅसची जी आच आहे ती अगदी मंद ठेवायची आणि झाकण ठेवून एक 5 मिनिटं वाफ काढून घ्यायची. 5 मिनिटांमध्ये आपली गवार मस्त अशी शिजली जाते. तर गवार आपण सुरुवातीला शिजवल्यामुळे मी फक्त 5 मिनिटाची एक वाफ काढून घेतली आहे आणि मस्त अशी आपली ते गवारीची भाजी तयार झाली आहे. आता इथे मी सुकी भाजी केली आहे. तुम्हाला थोडी ओलसर हवी असेल तर यामध्ये अर्धी वाटी पाणी घालू शकतात, कारण यामध्ये आपण शेंगदाण्याचं कूट घातलं आहे, त्यामुळे भाजीला मस्त असा दाटसरपणा येतोच. आता वरून खूप सारी कोथिंबीर घालूया आणि झटपट होणारी आपली गवारीची भाजी तयार आहे. तर आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला नक्की कळवा आणि तुम्ही सुद्धा गवारीची अशा पद्धतीमध्ये कधी भाजी केली आहे की नाही हे सुद्धा नक्की सांगा. पुन्हा भेटूया अशा छानशा आणि नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत स्वादिष्ट खा आणि आस्वाद मिळवा. माऊलीज किचनला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.